नमस्कार काका. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव काकाजी पारोबा काकडे, मुक्काम पोस्ट पिंपळगाव गांगदेव, तालुका फुलंब्री. माझा मोबाईल नंबर आहे 7397905293. आपण हे कोणतं वाहन लावलं? हे नाथ सीडचं संकेत वाहन लावलेलं आहे मी. कसं वाटलं वाहन तुम्हाला? हे वाहन चांगल्या प्रकारे आहे आणि ह्या वाहनाची निवड मी 3 वर्षापासून करतो. मागच्या वर्षी या वाहनामध्ये एकरी जवळपास 13 ते 14 क्विंटलचं ॲव्हरेज भेटलेलं आहे. आणि या वाहनाची एक खासियत आहे साहेब, हा वाहन जे आहे ना तर बुड फांदे जास्त याला आणि सुरुवातीपासून हा माल धरतोय. हे बघा याची जे आहे ना तर कैरीची साईज बघा आणि हा जो आहे ना तर याच्यावर अटॅक सुद्धा कमी केलेली आहे. तरी हे 2x5 लागवड सुद्धा आपली या ठिकाणी एकदम उत्कृष्टपणे अशी चांगल्या प्रकारे निवड झालेली आहे. प्लॉटची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला? आतापर्यंत मला या प्लॉट मध्ये कुठेही अशी एक कैरी सुद्धा खराब झालेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट, याला एकही पाता असं आलं नाही की ते खाली गळून पडलं. आणि त्याच्यामध्ये माझं व्यवस्थापन असं आहे, माझा हा जवळपास 35 ते 40 गुंठ्याचा प्लॉट आहे. या 35-40 गुंठ्यामध्ये मी सुरुवातीला शेणखत टाकलं. शेणखत टाकल्याच्या नंतर याला रोटावेटर केलं आणि सरी काढल्याच्या नंतर या ठिकाणी 2x5 वर लागवड केली. हे बघू शकता तुम्ही, आजही माझी 2x5 लागवड करायला असताना या ठिकाणी गल्ली पूर्ण असं जाम झालेली आहेत. तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की आपण वाढ चांगल्या प्रकारे निवडावं, मालाला जीव लावावं आणि आपण प्रत्येक वेळी वारंवार शेतामध्ये येऊन आपल्या मालासोबत चर्चा करावी. चर्चा कशी करावी ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. येते निसर्गाची लहरी, येते निसर्गाची लहरी, माल डोलतो वाऱ्यावरी, माल डोलतो वाऱ्यावरी. आज नाथ कंपनीचे जे नाथ संकेत हे सर्वात जास्त उत्पन्न निर्वाण आहे. यामध्ये आपण आज बघू शकतो की सर्वत्र पाऊस झालेला तरी या झाडाची क्षमता, रोगप्रतिकार क्षमता अतिशय चांगली आहे. आणि 2 बुडातील अंतर कमी असल्यामुळे खांडोखाली या व्हरायटीला माल आहे. आणि जो फवारणीचा खर्च इतर वाहनापेक्षा तुम्हाला निश्चितच याला 2 ते 3 फवारणीचा खर्च तुमचा कमी होते. आणि याचं जे प्रत्येक कांडोकांडी माल असल्यामुळे तुम्हाला इतर वाहनापेक्षा 5-6 क्विंटलचं उत्पन्न तुम्हाला नक्कीच जास्त मिळतं. हे 100% खरं आहे. तर नाथ संकेत एकमेव असं वाहन आहे की जे चांगल्या तर चांगल्या शेतकरी उत्पन्न देऊन जातं आणि जी जमीन मध्यम बी असेल आणि पाणी असेल तर त्यालाही उत्पन्न देतं नाथ संकेत. तरी माझं सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की आपण आपल्या जमिनीनुसार आपल्या वाहनाची योग्य त्याप्रमाणे निवड करायला पाहिजेत. आणि तुम्ही मला एकच म्हणायचं आहे, आपल्या ज्या क्षेत्रामध्ये कुठलीही व्हरायटी लावा पण एक बॅग का होत नाही संकेत ही लावायलाच पाहिजेत. जर आपल्या या शेतकरी बांधवांना थोड्या जर काही चांगल्या प्रकारे उत्कृष्टपणे उत्पन्न जर घ्यायचं असेल तर आपण संकेत या वाहनाची निवड करायला पाहिजे. त्याच्यावर कैऱ्या किती वाटते सरासरी? हे बघा, या व्हरायटीला कैरी जवळपास आता 70 ते 80 कैरी पक्की झालेली आहेत. यावर्षी निसर्गाने साथ दिल्यामुळं खूप चांगल्या प्रकारे आज या ठिकाणी आपल्याला 70 ते 80 कैरी बघायला मिळते. आणि हे बघा, अजून समोर सुद्धा या ठिकाणी पाते बरेचसे जवळपास एका झाडावरती आज नाही तरी म्हणलं तरी 50-60 पातं आहेत. आणि या 50-60 पाता हे ठिकाणी पकणार आहेत. याच्यामध्ये लय झालं तर 10-1 पाते जाऊ शकता. नाही तर आज तुम्हाला या झाडाला वरती जवळपास 100 कैरी या ठिकाणी दिसणार आहेत. तरी माझ्या अंदाजानं या अपेक्षित या आपल्या प्लॉटमध्ये जवळपास मला उतारा यायला पाहिजेत एक मिनिमम अंदाज 15 क्विंटलच्या पुढे यायला पाहिजे.